उपोसत ही अतिशय साधी, सरळ आणि सोपी अशी शिकवण आहे. आणि वरवर पाहता ते कर्मकांड सुद्धा वाटतं. कर्मकांड. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. हे वरवर कर्मकांड करत वाटत असलं, तरी ते माणसाच्या मनावरती सखोल परिणाम करण्याचं कार्य करणारं कर्मकांड आहे. सामान्य गोष्ट नाही. आणि माणसाचं सर्व आयुष्य, त्याचं जिवंत राहणं, जगणं हे पूर्णपणे मनावरती अवलंबून असतं. मनात जे येतं, मनाला जे वाटतं, तेच मनुष्य करतो, तसाच मनुष्य जगतो आपल्या मनाप्रमाणे. मनाचा वापर करूनच माणसाला जगावं लागतं. आणि मग हा मनाचा वापर कसा करायचा, की जेणेकरून आपल्याला जगण्याच्या अनुभूतीमध्ये सुख, शांती, समाधानच मिळेल आणि दुःख, त्रास वगैरे काय ह्या गोष्टी त्यातून निर्माण होणार नाही. कारण मनुष्य जे करतो त्याचा परिणाम होतो. हा सृष्टीचा नियम आहे, विज्ञानाचा नियम आहे, कोणाच्या घरचा नाही. आणि त्याच्या विरोधात कोणालाही जाता येत नाही, हे सत्य आपल्याला माहित आहे. म्हणून आपल्या मनाला अशाच प्रकारे करायला लावणं, की ज्याचा परिणाम आपल्याला सुखामध्ये व्हावा असं वाटतं, शांतीमध्ये व्हावं असं वाटतं, तर ती मनाला सवय लावणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी उपस्थितासारख्या ह्या आचरणाचं आत्यंतिक महत्व मानलं जातं. पालीमध्ये खरं म्हणजे अनेक महत्वाच्या सुंदर अशा गाथा आहेत. त्यापैकी एक गाथा मी आपल्याला मनाच्या बाबतीमध्ये मुद्दाम सांगू इच्छितो. चित्तवटामध्ये ती गाथा आहे. फंदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवार्यं उचुं करोती मेघावी उसुकारो वतेचनं. चित्त कसं आहे, माणसाचं मन कसं आहे, चंचल, चपळ, आवरणं कठीण, नियंत्रण करणं मोठं कठीण. मनावरती माणसाचं नियंत्रण नाही. मनाला आवरणंही कठीण आहे. मनाचा आपल्या मनाप्रमाणे वापर करणं हे त्याही पेक्षा कठीण आहे. ही मनाची चंचलता, हे मन ज्या वातावरणामध्ये वावरतं त्यामुळे निर्माण झालेली असते. आणि या चंचलतेमुळं, या अस्थिरतेमुळं नेमकं सुख आणि कल्याण निर्माण होईल असं आचरण करणं मनाला अनेकदा शक्य नसतं. पुन्हा लहान वयापासून काही सवयी लागलेल्या असतात. त्या सवयीमुळे सुद्धा आचरणामध्ये फरक पडतो. आणि मन काही विचार न करता त्यामध्ये वाहत जातं, तिकडे खेचलं जातं. तर ह्या मनाला सरळ करणं हे फार गरजेचं आहे. उजुं करोती मेघावी, म्हणजे बुद्धिमान पुरुष जो आहे, कर्तृत्ववान पुरुष जो आहे, तो काय करतो, त्या मनाला सरळ करतो. उजुं करोती मेघावी उसुकारो व तेजना. ज्याप्रमाणे बाण बनवणारा लोहार बाण सरळ करतो, वाकडे तिकडे करत नाही, सरळ करतो, ठोकतो, नाना प्रकारे त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि त्याला सरळ करतो. तर त्याला ज्याप्रमाणे तापून, ठोकून, नाना प्रकारे त्याच्यावरती प्रहार करून त्या मनाला बाणाला सरळ करावं लागतं, त्याप्रमाणे माणसाला सुद्धा आपल्या मनाला सरळ करावं लागतं. तर लोहाराची भूमिका आपल्याला निभावावी लागते. आणि म्हणून हे काम करण्यासाठी आपल्याला सहाय्य लागतं, काहीतरी पद्धती लागते, विशिष्ट प्रकारे करण्याची क्रिया आपल्याला माहित असावी लागते. आणि ही क्रिया म्हणजे अष्टशील उपोषण आहे. हे करण्यानं, ही क्रिया केल्यानं, या पद्धतीचा वापर केल्यानं आपल्याला आपल्या मनावरती बराच काही अधिकार प्राप्त करता येतो. आपला संयम वाढतो. काय करायचं काही नाही हे ठरवण्याची आपली क्षमता वाढते. सुख निर्माण होईल असंच मी वागेल, त्यापेक्षा वेगळं वागणार नाही, हे त्या अष्टशिलामधली मुख्य शिकवण आहे. ती जिद्दीनं करण्याची जेव्हा सवय लागते, तेव्हा आपलं जीवन सुधारतं, आपलं मन सुधारतं आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा होतो. जर आपल्या मनाचा आपल्याला योग्य पद्धतीनं वापरच करता आला नाही, तर कुठल्याही माणसाचा विकास होत नाही. खऱ्या अर्थाने ज्याला विकास म्हणतात तो, ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, नाही होत. ह्या वरवरच्या गोष्टी असतात फक्त. माणसाचा विकास झाला पाहिजे आणि माणसाचा विकास होणं म्हणजे त्याच्या मनाचा विकास होणं. आणि मनाचा विकास व्हायचा असेल तर त्या मनावरती संस्कार झाले पाहिजेत. त्याला विशिष्ट प्रकारे वागण्याची,
त्या मनाचा नीट वापर करण्याची आपल्याजवळ कुवत असली पाहिजे. आणि कुवत मिळवण्यासाठी म्हणून उपस्थिताचे अत्यंतिक महत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं का म्हटलेलं आहे? त्याचं कारण आहे, धम्मपदामध्ये आणखी एक महत्वाची गाथा आहे. तिथे म्हटलं, दिसो दिसंग यंतंग कैरा वेरी व पण वेरीनंग. म्हणजे दिवसेदिवस जो आहे वैरी, आपला वैरी आपली जितकी हानी करत नाही, नुकसान करत नाही, त्याला काय तेच काम आहे का? पुढचं तुमचं नुकसान करायचं, तुमची हानी करायची, वैरी असला तरी त्याला मर्यादा आहे. त्याप्रमाणे हा वैरी कायम काही आपली हानी करत नाही, वारंवार हानी करत नाही, वारंवार आपल्याला उपद्रव करत नाही. त्यामुळे शत्रूकडून आपली जेवढी हानी होते, जेवढं नुकसान होतं, त्यापेक्षा काय म्हटलेलं आहे, भिक्षा पनी हितंग चित्तंग पापयोतंग ततो करे. परंतु कुमार्गाकडे गेलेलं मन, नको ते वागण्याकडे गेलेलं मन, नको त्यामध्ये अडकलेलं मन, हे माणसाचं जितकं नुकसान करतं, जितकी हानी करतं, तितकं बाहेरचं कोणी करत नाही. माणसाचं मनच माणसाचा शत्रू बनतं, ही गोष्ट लक्षात घ्या. मन आपलंच आहे, पण ते आपलं शत्रू बनतं, कारण अशा प्रकारच्या गोष्टीकडे खेचलं जातं, ओढलं जातं, आपल्याला करायला भाग पाडतं, की ज्याचा परिणाम दुःखात होतो, ज्याचा परिणाम वाईटात होतो, ज्याचा परिणाम अकल्याणात होतो. हे लक्षात घ्या. मद्यपान करण्याची इच्छा मनात निर्माण होते, कोणाची हिंसा करण्याची इच्छा मनात निर्माण होते, कोणाचं वाईट करण्याची इच्छा मनात निर्माण होते, आणि आपण तसं वाईट करतो, त्याचे परिणाम शेवटी आपल्याला भोगावे लागतात. त्या परिणामापासून आपली सुटका नसते. मनानं करायला लावलं म्हणून ते भोगावं लागलं, म्हणून मनुष्य करतो तसं भोगतो, असं म्हटलं जातं. हे इतकं खरं आहे. पण ते करायला कोण लावतं? शत्रू करायला लावत नाही, बाहेरचं कोणी करायला लावत नाही. आपलं मनच, ज्यावरती संस्कार नाहीत, ज्याला वळण लागलेलं नाही, ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही, ज्याचा वापर करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही, असे मोकाट सुटलेलं मन, असे चंचल मन, चपल मन, अनियंत्रित मन जे आहे, ते आपल्याला नको ते करायला लावतं आणि त्यामधून आपली हानी होते. हे अतिशय प्रखर सत्य आहे, प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. हे सत्य लक्षात घेतलं नाही तर धम्मजीवनाचं महत्व आपल्याला कधी कळणार नाही. आपली स्थिती, आपल्याला काय पाहिजे काय नको, आणि मग काय पाहिजे काय नको ते ठरवायचं, हे कोणाच्या हाती? आता आपल्या हाती आहे का आपण जे करू त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून बुद्धानं महत्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा. ज्यातून वाईट निर्माण होतं ते करूच नका. ज्यातून दुःख निर्माण होतं, वाईट होतं, आपलं दुसऱ्याचं कोणाचं, करूच नका. ज्यामधून कल्याण होतं, ज्यामधून सुख शांती निर्माण होते, तेच करा. आणि हे कळतं कोणाला? मनाला. हे समजतं कोणाला? मनाला. ते करण्याची भावना कुठे असते? मनामध्ये. आणि ते मन कुठे असतं? आपल्यामध्ये. पराये नाही ते. आणि मग हेच मन आपल्याला नको ते करायला लावतं, तेव्हा आपलं नुकसान होतं, तेव्हा दुःख निर्माण होतं. म्हणून त्या मनाला बाणासारखं सरळ करावं लागतं, असं म्हटलेलं आहे. हुजूम करोती मेघावी, बाणासारखं सरळ करावं लागतं. कारण मनाकडूनच माणसाचं जास्त नुकसान होतं, हानी होते, जास्तीत जास्त दुःख त्याला सहन करावं लागतं. आणि मग पुढे एक अशी महत्वपूर्ण गाथा त्याच्यामध्ये आलेली आहे. नतंग माता पिता कैरा आये वापीच यातका सम्मापनी हितं चित्तं शय्यसोनं ततो करे. आई वडील किंवा दुसरे नातेवाईक आपले जेवढं कल्याण करू शकत नाहीत, इतकं कल्याण आपलं मन जर सुमार्गाला लागलं, आपल्या नियंत्रणात आलं, आपण कुशल पद्धतीने त्याचा वापर करायला सक्षम झालो, तर ते मन आपल्याला असं प्रचंड सुख निर्माण करून देतं, आपलं प्रचंड कल्याण करतं, अपरिमित कल्याण करतं. त्या धम्मपदातल्या गाथा ज्या आहेत ह्या इशारा करतात की आपल्या मनाची आपण किती काळजी घेतली पाहिजे आणि त्या मनाचा वापर कसा केला पाहिजे. दुःखाचे अनेक प्रकार असतात, ही गोष्ट खरी. परंतु आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या करण्यातून जे काही वाईट होतं त्याला आपण जबाबदार असतो. वादळ सुटलं त्याला काय आपण जबाबदार आहोत? अतिवृष्टी झाली त्याला काय आपण जबाबदार आहोत?
बाहेर सृष्टीमध्ये अनेक घटना घडतात, त्याही दुःखकारक असतात, पण ते दुःख वेगळं, ते आपण नाही निर्माण केलेलं. परंतु आपण कोणावरती हात उगारला आणि त्यानं आपल्याला मारलं, हे दुःख कोणी निर्माण केलं? आपल्या मनानं केलं. हात उगारण्याचं हे कर्म आपल्या मनानं आपल्याला करायला लावलं. आपण ते केलं, त्याचा परिणाम दुःखदायी झाला. कोणाला शिवी दिली आपण, मनानं शिवी द्यायला लावली. कारण मनावरती तसे संस्कार झालेले आहेत, मला तशी आदत लागलेली आहे वाईट. त्या आदतीमुळे आपण शिवी देतो, विचार करत नाही, थांबत नाही, काय परिणाम होतील ते लक्षातही घेत नाही. आणि मग त्याचा परिणाम व्हायचा, तो परिणाम व्हायचाच. वाईट निर्माण होतो, दुःख निर्माण होतं, चिडचिड निर्माण होते, राग येतो आणि ते प्रकरण कुठेही मारामारीपर्यंत जाऊ शकतं, काहीही होऊ शकतं. म्हणून आपलं मन व्यावहारिक जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुख दुःख निर्माण करीत असतं. मग आता सुख किती निर्माण करायचं, दुःख किती निर्माण करायचं, हे शेवटी आपल्याला ठरवावं लागतं. मनुष्य म्हणून माणसाचं एक फार मोठं सामर्थ्य आहे, ते म्हणजे त्याला आपलं मन जाणता येतं, नंबर एक. आणि मनाचा वापर करायचा की नाही, मनानं सांगितलं, मनानं सुचवलं, मनानं ओढ घेतली, मनात आसक्ती निर्माण झाली, तर ते करायचं की नाही, हे ठरवण्याचा सर्वात मोठा अधिकार माणसाच्या हातामध्ये आहे. ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे, बाहेर कोणाच्या हातामध्ये नाही. म्हणून बाहेरच्या कोणत्या शक्ती पावतात, तर आपलं सुखदुःख नष्ट करतात. हा नुसता वेडेपणा आहे, बिनडोकपणा आहे, त्याच्यामध्ये काडीचंही सत्य नाही. बाहेरची कोणतीही शक्ती आपल्या मनावरती कंट्रोल करत नाही, ताबा त्याचा नसतो. म्हणून बाहेरच्या कोणाची तुम्ही किती प्रार्थना करत राहिला, किती पूजा अर्चा करत राहिला, शून्य. ते मोठा अज्ञान आहे, मनाचा गैरवापर आहे. मनुष्य आपल्या मनाचा गैरवापर करतो. म्हणून सर्व प्रकारच्या पूजा अर्चा ज्या आहेत, बाहेरच्या गोष्टींना सर्वश्रेष्ठ म्हणायचं, सर्वाधिकारी बनायचं, त्यांच्यावरती सुखदुःख अवलंबून आहे असं समजायचं, हेच मुळात पराकोटीचं अज्ञान आहे. आपल्या मनाची महत्ता, आपल्या मनाचं खरं मर्म माणसालाच कळत नाही, ही त्याची कमजोरी आहे आणि त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान हा माणसाचा सर्वात भयंकर शत्रू आहे, सर्वात भयंकर. आणि या शत्रूमुळेच आज जगामध्ये नाना प्रकारचं दुःख आहे. साधी गोष्ट नाही ती. म्हणून आपल्या मनाला सरळ करणं हे अत्यंतिक महत्वाचं आहे. उजून करोती मेघावी. शहाण्या माणसानं, समजदार माणसानं आपलं मन सरळ करावं, इतकी महत्वाची गोष्ट आहे. आणि ते सरळ करण्याचं आचरण विधी म्हणजे या वरवर सामान्य दिसणारा उपसताचा विधी आहे. वरवर सामान्य दिसतो, काही खास आपल्याला वाटत नाही, परंतु नियमितपणे ते करत राहिलं तर आपल्या मनाला वळण लागतं, ते एकाग्र होतं, आपल्या मनाबद्दलची जागरूकता आपली वाढते. अष्टशील पालन करत असताना दिवसभर आपण लक्ष देतो एका गोष्टीकडे, जागरूकपणे, सावधानपणे, की मला शिलांचं आचरण करायचं आहे, शिलांचा भंग होता कामा नये, मला कोणाचं नुकसान करायचं नाही, कोणाबद्दल वाईट विचार मनात आणायचा नाही, कोणाला मारहाण करायची नाही, कोणाच्या हिंसेचा विचार मनात आणायचा नाही. पानातिपाता वीरबली. कोणाचं मिळवावं, कोणाचं लुबाडावं, कोणाचं हिरावून घ्यावं, चोरावं, असा विचार माझ्या मनामध्ये येता कामा नये. मला दिवसभर त्याची काळजी घ्यायची आहे आणि तसा विचार आला तर मला लागलीच काढून टाकायचा आहे आणि त्याप्रमाणे मुळीच वागायचं नाही. आदिनादाना वेळेमध्ये वासना मनाचे अनिवार्य असतात, कायम मनामध्ये वासना निर्माण होत असतात. स्त्री पुरुषांचं आकर्षण ही सर्वात मोठी वासना आहे आणि ही वासना थांबवता येत नाही, क्षणोक्षणी निर्माण होत असते. पण आज मला अष्टशिलाच्या माध्यमातून काळजी घ्यायची आहे की मी ही काम वासना मनामध्ये निर्माण होऊ देणार नाही आणि त्याच्या आहारी जाऊन मी लैंगिक कृत्य करणार नाही. मनाचं ऐकणार नाही मी, तशी भावना निर्माण झाली तर ब्रह्मचर्या वेरमध्ये नाही करणार लैंगिक कृत्य. केल्यानं सवय लागते, म्हणून हळूहळू मी त्याच्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करेल. अतिशय महत्वाची गोष्ट. खोटं बोलणार नाही, चहाडी करणार नाही, निंदा करणार नाही, कोणाला शिवीगाळ करून कठोर बोलणार नाही.
माझ्या वाणीचं मी रक्षण करेल, सावध राहील दिवसभर, मला असं वागायचं आहे, स्मृती पक्की राहील. ही स्मृती अशा प्रकारे वाढवायची असते दिवसभरामध्ये. अष्टशिलांची स्मृती ठेवून, स्मरण ठेवून त्याप्रमाणेच वागायचं असा प्रयत्न करण्याची पद्धत म्हणजे उपसताचं पालन. आणि या पद्धतीने केलं तर विलक्षण परिणाम होतात, विलक्षण परिणाम होतात. माणसाचं जीवन बदलून जातं, मन त्याच्या अधीन होतं, मनावरती आपला अधिकार प्राप्त होतो. आणि जेव्हा ही स्थिती निर्माण होते तेव्हा जर आपण मेडिटेशन केलं तर मनाची एकाग्रता चटकन साध्य होते आणि पुढचा मार्ग मोकळा होतो. हा पाया भक्कम असावा लागतो शिलांचा मेडिटेशन करण्यासाठी. मेडिटेशनचा फायदा तसा मुळीच होत नाही जर माणसाचं शील भक्कम नसेल तर, तो पाया पक्का नसेल तर, हे लक्षात घ्या. मेडिटेशनच्या शिबिराला जायचं, 8-15 दिवस तिथे घालवायचे आणि पुन्हा आल्यावरती जैसे थे जगायचं, काही उपयोग नाही त्याचा. वेळ वाया गेला आपला, सर्व काही वाया गेलं. ते सातत्यानं शिलांचं पालन हा पाया मजबूत करण्याचा एकमात्र मार्ग आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला खास प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न करण्याचा मार्ग म्हणजे उपोषणाचं व्रत आहे. याच्यामध्ये आपण आणखी भर घालू शकतो. त्या भर घालण्यामध्ये मनाची शुद्धी ही दुसरी महत्वाची भर आहे. की मला दुसऱ्या माणसाशी माझ्यासारखं आपुलकीनंच वागायचंय, माणसासारखं. परकेपणा मला तिथे अजिबात येऊ द्यायचं नाही. तो माझा बंधू आहे, माझ्या शरीराचं अभिन्न अंग आहे. एवढ्या समतेचा मला वापर करायचा आणि त्याप्रमाणे दुसऱ्या माणसांशी वागायचं आहे. ही मनाच्या शुद्धीकरणाची भूमिका आहे. हे शुद्धीकरण म्हणजे मेत्ता भावना, मैत्रीची भावना. आणि शिलांचं आचरण केलं तरच मैत्री जागते, हे लक्षात घ्या. शिलांच्या आचरणात आपण जेव्हा पक्के होतो तेव्हा मैत्री जागते. मैत्री आपल्याला कळायला लागते, अनुभवास यायला लागते आणि मग त्याचा विकास करण्याचा मार्ग मोकळा होतो. परंतु शिलांचं आचरण केलं नाही तर मैत्री मुळीच जागत नाही. मैत्री भावना आपल्या हातून होत नाही. ह्या थोड्याशा काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. मैत्रीचा उगम सुद्धा शिलामधूनच होतो. आपुलकी त्यामधून निर्माण होते. आणि आपलेपणाचा कळस म्हणजे मैत्री भावना आहे. याप्रमाणे आपल्याला खास लक्ष द्यावं लागतं की आपल्या विकासाची जी मूळ सूत्र आहेत ही सकारात्मक बनण्याची सूत्र आहेत. कुशल बनण्याचं मुख्य सूत्र आहे. आणि कुशल बनण्यासाठी सर्वप्रथम आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बदल करावा लागतो. मनाच्या चंचलतेमुळे आपण तिथे कसंही वागतो, विचार न करता, स्मरण न ठेवता कसंही वागतो. त्याची दखल घेऊन आपल्याला तिथपासून सुरुवात करावी लागते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, उपोषण हे घराघरामध्ये झालं पाहिजे. सर्व कुटुंबानं एकत्रित बसून उपोषण व्रत घेतलं पाहिजे आणि त्याचं दिवसभर पालन केलं पाहिजे. कुटुंबामध्ये ही शिस्त लागली तर माणूस माणूस सुधारतो, लक्षात घ्या. लहान वयात हे संस्कार फार ताकदीनं घडत असतात. तेव्हा शिकण्याची जिद्द असते, समजण्याची ताकद असते, घ्यावंसं वाटतं, शिकावंसं वाटतं. हा तो लहानपणाचा काळ असतो. आणि त्या काळामध्ये असं कुशल आपल्या कुटुंबामध्ये घडायला लागलं. लहान वयापासून मुलं बाळ त्यामध्ये समाविष्ट झाली, ते फार लवकर ग्रहण करतात, फार लवकर आत्मसात करतात आणि आपल्या मनावरती ताबा मिळवणं त्यांना सोपं होऊन जातं. स्मरण त्यांचं अधिक प्रभावी होतं आणि आचरणातल्या शुद्धतेमुळं त्यांना स्वतःला आनंदाचा, सुखाचा अनुभव येतो. त्यामुळे त्यांची श्रद्धा बळकट होत जाते. म्हणून कृपया घराघरामध्ये सर्वांनी मिळून उपस्थित करण्याचा प्रयत्न करावा असा माझा आग्रह आहे. परिवर्तनाचं ते फार मोठं साधन आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करू असं मला वाटतं. हे महत्व आपण लक्षात घ्यावं, शक्य त्यांना ते समजावून सांगावं आणि उपोषण माणसाला करण्यास भाग पाडावं. हे इतकं मोठं सेवा कार्य आहे मानव जातीचं,
त्यापेक्षा दुसरं मोठं सेवा कार्य नाही. ही खरी मानवजातीची सेवा आहे. आणि बाबासाहेबांनी म्हटलंय की नुसतं चांगला बौद्ध बनून उपयोगाचं नाही, तर बौद्धानं धम्माचा प्रचार केलाच पाहिजे. ते त्याचं परम कर्तव्य आहे. आपणापैकी प्रत्येक जण धम्माचा प्रचार करू शकतो. त्याची ती कुवत आहे. प्रत्येक माणसाला जे स्वतःला साध्य झालं, स्वतःला कळलं, स्वतःला अनुभव आला, ते दुसऱ्याला सांगण्याचं कौशल्य असतं, योग्यता असते. तो दुसऱ्याला ते शिकवू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य धम्म प्रचार करू शकतो. ती योग्यता आपण प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या प्रसंगी मी आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छितो की उपवास ही सामान्य गोष्ट नाही. त्याच्यामध्ये किती पैलू आहेत, त्यामध्ये किती सामर्थ्य दडलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं आपण कसं सोनं करू शकतो हे जरा बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं कर्मकांड म्हणून त्याच्याकडे बघू नका. अरे करायचं असतं हे, बौद्धने असं करायचं असतं, ह्या भावनेने नाही. मला ते केलं पाहिजे, माझ्या लाभाचं आहे, माझ्या कल्याणाचं आहे, केल्याशिवाय मला गत्यंतर नाही. ह्या दृढ निश्चयानं आपण आचरणास वाहून घेतलं पाहिजे. आपण हे आचरण करीत आहात, त्याचा काही ना काही परिणाम आपल्यावरती जरूर होतोय, त्याबद्दल तिळमात्र शंका नाही. आणि त्यामध्ये आपण जितके जास्त सखोलपणे आचरणाच्या या कार्यात उतरू, तितकं आपलं परिवर्तन होणार आहे, तितकी आपली सुधारणा होणार आहे, तितक्या सुखाचे आपण धनी होणार आहोत, मालक होणार आहोत. आपण ते करत आहात म्हणून आपल्याला साधुवाद. आणि आपण याप्रमाणे ते इतरांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझं हे बोललेलं इथेच थांबवतो. जय भीम.